नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर मी गीता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आजच्या भागात आपण बघणार आहोत व्हेज प्रॉन्स मसाला. अतिशय मजेदार आणि चमचमीत व्हेज प्रॉन्स मसाला नक्की ट्राय करा. एकदा ट्राय केलात की वारंवार तुम्हाला या डिशची फरमाईश घरच्यांकडून नक्की होणार आहे. खूप काही साहित्य लागत नाही. डिनर पार्टी जर ठरली असेल तर तुम्ही ही डिश नक्की बनवून बघा. पनीर आणि बटाटा समप्रमाणात घ्यायचं आहे आपल्याला आणि पनीर आता किसून घ्यायचं आहे. पनीर आणि बटाटा दोन्ही एकत्र किसून घेतले. आता यामध्ये काळे मिरे आणि पांढरे मिरे घ्यायचे आहेत आणि त्याची अगदी फाईन पावडर बनवायची आहे आणि ती पावडर आपल्याला पनीर आणि बटाट्याच्या लगद्यात मिक्स करायची आहे. खलबत्त्यात कुटून घ्या, मस्त पावडर तयार होते. त्यासाठी मिक्सरला लावायची गरज नाही, कारण मिक्सरमध्ये एवढ्या छोट्या प्रमाणात पावडर बनत नाही. बनवून तयार आहे मिश्रण. यामध्ये मीठ आणि कॉर्नफ्लोअर 1 चमचा घातला आहे. शॉर्ट मिस झाला आहे त्याबद्दल क्षमस्व. अशा प्रकारे आपल्याला प्रॉन्सचा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा, पनीर, बटाट्याचा लगदा, दोन्ही मिऱ्यांची पावडर, मीठ आणि कॉर्नफ्लोअर एवढं साहित्य यामध्ये मिक्स केलं आहे. आता प्रॉन्सचा आकार कसा द्यायचा ते बघूया. छोटा गोळा घ्यायचा आणि त्याचा लांबट गोल वळून घ्यायचा आहे. पाणी मिक्स करायची गरज नाही, कारण बटाटा आणि पनीरच्या ओलाव्यातच लगदा छान तयार होतो. आता खऱ्या प्रॉन्सचं जसं तोंड आपण काढून टाकतो तशाच प्रकारे याचंसुद्धा टाकायचं आहे, म्हणजे याचा जो ओबडधोबड आकार असतो हुबेहूब तसाच येईल. आता जो आपण गोल वळून घेतला आहे त्याला असं सुरीने फक्त एक कट देऊन घ्यायचा आहे. पूर्णपणे कट करायचं नाही आहे, फक्त एक उभा कट देऊन घ्यायचा आहे, कारण त्याला प्रॉन्सचा आकार देतो आहे आपण. आणि त्याच्या विरुद्ध बाजूला अशा प्रकारे आडवे कट्स देऊन घ्यायचे आहेत. जपून करायचं आहे, कट देऊन घ्यायचा नाही आहे. पूर्ण कट होऊ नये अशा पद्धतीनं आपल्याला आकार द्यायचा आहे फक्त. आणि शेवटचं टोक थोडंसं चपटं करायचं आणि शेपटीचा आकार देऊन घ्यायचा. खूप सॉफ्ट आहे मिश्रण, त्यामुळं जपून करायचं आहे हे काम. आणि याचं जे टोक आहे ते मिटवून घ्यायचं आहे. अगदी हुबेहूब प्रॉन्सचा आकार येतो. टेस्टसुद्धा अतिशय भन्नाट लागते. मसाला नाही बनवला तरी चालेल, पण असंच फ्राय करून खाल्लं तरीसुद्धा प्रॉन्स छान लागतात. आता व्यवस्थित आकार दिसण्यासाठी अजून थोडासा आपण कट दिलेला आहे. बघा, अगदी छान हुबेहूब व्हेज प्रॉन्स आपला तयार आहे. अशा प्रकारे सगळे वळून घेणार आहेत मी प्रॉन्स. लांबट आधी गोल करून घ्यायचा आणि आकार देऊन घ्यायचा आहे. रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या चॅनेलवर अशाच नवीन आणि हटके रेसिपीज अपलोड होत राहणार आहेत. आपले नातेवाईक आणि मित्रपरिवारांमध्ये नक्की शेअर करा रेसिपी. कमेंट करा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा आणि हाईप द्यायला विसरू नका. बघा, असा प्रॉन्सचा आकार तयार आहे. रात्रीची डिनर पार्टी जर आपली ठरली असेल तर आपण ही डिश नक्की बनवू शकतो. व्हेज रेस्टॉरंटवाल्यांसाठी ही डिश म्हणजे पर्वणी आहे. तयार आहेत सगळे प्रॉन्स. एका बाजूला तेल तापत ठेवले. तेल मीडियम गरम करायचं आहे आणि सगळे प्रॉन्स आपण तळून घेणार आहोत. व्हेज रेस्टॉरंट असेल तर आपल्या मेन्यू कार्डवर आजच ही डिश इन्क्लूड करा. खूप छान होते. आधी प्रॅक्टिस करा, टेस्ट करा आणि त्यानंतर आपण मेन्यू कार्डवर ही डिश ठेवू शकतो. अशा पद्धतीनं मीडियम गॅसवर आपल्याला हे सगळे प्रॉन्स जपून तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते आतून हलके पोकळ होतात आणि व्यवस्थित भाजले जातात. खूप मोठा गॅस करायचा नाही, त्यामुळे ते वरून करपतात आणि पोटात कच्चे राहण्याची शक्यता असते. उकडलेला बटाटा आणि पनीरसुद्धा आपलं तयार आहे, त्यामुळे खूप वेळ लागत नाही. तळत असताना ते फुलूनसुद्धा येतात. बघा, आता एक तुकडा मोडून दाखवते मी तुम्हाला. बघा, मस्त झालेत. आतून अगदी पोकळ आणि अलवार. खूप छान झालेत प्रॉन्स. असे नुसते खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात. आता ग्रेव्ही बनवून घेऊया. शक्यतो लोखंडीच कढई घ्या. त्यावर एक मोठा कांदा मी चिरून घेतला आहे आणि तो तळून घ्यायचा आहे.
सोनेरी रंगावर आला की काढून घ्यायचा आहे. खूप जास्त काळपट करायचा नाही. आणि त्याच तेलात आता एक मोठा टोमॅटो, थोडंसं आलं, लसूण आणि कोथिंबिरीचे देठ टाकलेत. डेसिकेटेड कोकोनट 1 चमचा आणि थोडेसे काजूसुद्धा यामध्येच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. मस्त होते ग्रेव्ही, यामुळं काजू जरूर टाका आणि डेसिकेटेड कोकोनटच वापरा शक्यतो. लोखंडी कढईत ग्रेव्ही खूप टेस्टी बनते, त्यामुळं तळणीच्या पदार्थांसाठी शक्यतो लोखंडीच कढई वापरावी. सॉफ्ट झाला आहे बघा टोमॅटो. मीडियम गॅसवर ही ग्रेव्ही छान बनवून घ्या. कांद्यावरच आपल्याला आता हे काढून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर अगदी फाईन पेस्ट बनवायची आहे. गरज वाटली तर 1-2 छोटे चमचे पाणी घालायचं आहे. बघा गुळगुळीत ग्रेव्ही तयार आहे. प्रॉन्स काढून घेतलेत मी आणि त्याच भांड्यात थोडंसं तेल शिल्लक ठेवले. त्यावर 1 चमचा हिंग आणि जिरे टाकायचे. ग्रेव्ही आपली तयार आहे. ही ग्रेव्ही आता त्यामध्ये मिक्स करायची आणि चांगली फ्राय करून घ्यायची. फक्त मिक्स करायचे आहे, कारण यातलं सगळं साहित्य आपण व्यवस्थित फ्राय करूनच वाटून घेतलं आहे. आता काश्मीरी मिरची पावडर चवीप्रमाणे मिक्स करायची आहे. कांदा लसूण मसाला टाकू नका, काश्मीरी मिरची पावडरच टाका प्लेन. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ मिक्स करायचं आहे. आता हे सगळं सारखं करून घ्यायचं. तेल सुटायला लागलं की समजावं की ग्रेव्ही आपली तयार आहे. सगळे मसाले मिक्स झालेत. बघा तेल सुटायला सुरुवात झाली आहे. आता 1 चमचा मटण मसाला मिक्स करायचा. मस्त टेस्ट येते त्यामुळं आणि अगदी नॉनव्हेजसारखीच डिश लागते. त्यासाठी मटण मसाला किंवा मग पनीर मसाला तुम्ही मिक्स करू शकता. आता अगदी थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे. खूप जास्त पाणी टाकायचं नाही, कारण ही ग्रेव्ही प्रॉन्सला कोट व्हायला हवी आहे. त्यासाठी अगदी थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि आता ह्याला एक उकळी येऊ द्यायची आहे. आता अगदी सर्व करण्याच्या वेळेसच या ग्रेव्हीमध्ये आपल्याला प्रॉन्स मिक्स करायचे. चमचाभर हळद मिक्स केली आहे. गरज वाटली तर अजून थोडीशी काश्मीरी मिरची पावडर तुम्ही या स्टेजला मिक्स करू शकता. मीठ चेक करा नीट, म्हणजे ग्रेव्ही छान लागते. बघा मस्त झाली आहे. खूप सुंदर टेस्ट येते. नक्की ट्राय करा ही डिश आणि फीडबॅक द्यायला विसरू नका. सर्व करायच्या वेळीच आपल्याला प्रॉन्स यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते सॉगी होणार नाहीत. नान किंवा कुलच्याबरोबर ही डिश छान लागते. मसाले भातासोबतसुद्धा सुंदर लागते. ज्यांना आवडत असेल त्यांना लिंबू पिळून ही डिश तुम्ही सर्व करू शकता. मस्त झाली डिश. नक्की ट्राय करा. अशाच नवीन सुंदर हटके रेसिपीजसाठी रेसिपी सफर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. निरोप घेऊया. धन्यवाद.